हॅलो पीपल, नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला गुरुवार, म्हणून नवीन वर्षाची सुरुवात आपण स्वामींच्या सेवेने करूया. स्वामींच्या कृपेने हे नवीन वर्ष सर्वांनाच भरभराटीचं, आनंदाचं, समृद्धीचं जावो. बरेच जण मला विचारतात, तू स्वामींचा गंध कसा लावते ग? किती छान लावतेस. हे पण मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा स्वामी माझ्या घरी आले होते. तो दिवस माझ्यासाठी कायम अविस्मरणीय होता आणि कायम राहणार आहे. मी स्वामींची भक्त वगैरे म्हणण्यापेक्षा मी स्वामींची एक छोटी सेवेकरी आहे हे म्हणायला मला जास्त आवडेल. हा जो गंध मी आत्ता लावलेला आहे तो ओला भस्म आहे. ओला भस्म रेडीमेड बाजारात तुम्हाला मिळतो आणि ओलं कुंकूही बाजारात रेडीमेड मिळतं. हे मी दोन्हीही तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. मला रोज स्वामींना आणि महादेवाला वेगवेगळी गंध काढायला खूप आवडतात. पूजेमधला, सेवेमधला हा माझा एक आवडता पार्ट आहे. वेगवेगळी गंध कसे लावता येतात याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तेही मला नक्की सांगा. मलाही आवडेल तुम्हाला सांगायला. वा, काय सुंदर दिसतात स्वामी. स्वामींना वस्त्र घातल्यानंतर मी गजरा आणला स्वामींसाठी. मला हारपेक्षा गजरा जास्त आवडतो स्वामींना घालायला. असं छोटूसं गोड, किती छान दिसतात बघा बरं तुम्ही. घरामध्ये एक छोटंसं बेलाचं झाड लावलेलं आहे. त्याला छोटी छोटी बेलाची पानं आलेली आहेत. तेच बेलाचं पान आज महादेवाला व्हायला आहे मी. बेलाचं पान नेहमी महादेवाला पालथं व्हायचं असतं. आणि मग आला आणखीन एक माझा आवडता भाग, डेकोरेशन. काय काय फुलं घेऊ स्वामींच्या डेकोरेशनसाठी? गुलाब घेऊ का शेवंती घेऊ, आणखी काय काय घेऊ, असं माझं असतं. अशी फुलं समोर दिसली ना की माझ्या डोक्यात लगेच प्लॅनिंग चालू होतं. काय काय कुठे कुठे काय काय डेकोरेशन करायचं. बास, मग झालं. मग आणली सगळी फुलं घरी. छान असं सुंदर सजवलं मी स्वामींना. मग रोजचा नैवेद्य म्हणून दुधाची छोटीशी वाटी आणि असं तांब्याचा मी छोटा तांब्या आणि फुलपात्र आणलेलं आहे. त्यात मी पाणी ठेवते स्वामींना. किती छान दिसतात ना स्वामी, बघतच राहावं वाटतंय. स्वामींनी भरभरून आजपर्यंत सर्व काही दिलंय, ते पण न मागता. या जन्मी काय, पुढच्या प्रत्येक जन्मी तुमची सेवा करण्याची बुद्धी देवो, हीच तुमच्याकडे प्रार्थना करतो स्वामी. श्री स्वामी समर्थ.